दादांबरोबर काय चर्चा झाली का शेवटच्या 3 महिन्यामध्ये दादांबरोबर मी स्वतः तिथं होतो. पिंपरी चिंचवडचं इलेक्शन, पुण्याचं इलेक्शन आणि नंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन. तिकिटाची चर्चा, कुठलं चिन्ह कोणाला द्यायचं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तिथं होतो. पण आज या बाबतीत बोलणं उचित नाही. दुःखाचा काळ हा आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे. पण 13 दिवस तरी मला असं वाटतं की कुठली राजकीय भूमिका घ्यायला नको. त्यामुळे जसे 13 दिवस होतील त्यानंतर काय घडलं, कसं घडलं, काय विषय होते आणि सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणतो. परंतु फडणवीस साहेबांनी आताच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की दादांची आणि आमची विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नव्हती. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. जर तसं काही झालं असतं तर दादांनी आम्हाला सांगितलं असतं. जो पवार साहेबांनी दावा केला तो खोडून काढला एक प्रकारे. ठीक आहे, त्यांनी तिथं वक्तव्य केलं. मी पवार परिवारातला आहे. कशी चर्चा कधी झाली, कोणाबरोबर झाली, कोणकोणत्या चर्चेत होतं, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं सांगू शकतो. पण परिवार मधला एक व्यक्ती असल्यामुळे, पवार असल्यामुळे आज कुठेही मला तिथं राजकीय भूमिका तिथं घ्यायची नाही. 13 दिवस होऊ द्या, मग आपल्या सर्वांसोबत सगळी माहिती त्या ठिकाणी मी नक्कीच आणेन.